आपल्यासोबत MIMचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील आहेत. काय सांगाल, किरीट सोमय्या आणि तुमच्यात जे आहे ते नोटीसवर पाहायला मिळतं. त्यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवली आणि आता आपण एक्सवर पोस्ट करून जे आहे ते त्याला उत्तर दिले. नेमका हा वाद काय आहे? नाही, वाद काय नाही आहे की मुंब्रामध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना जेव्हा आमची एक कॉर्पोरेटर तिकडची नवीन आलेली युती तिने म्हटली होती की मुंब्राला आम्ही हिरवा करणार करके. आता आमच्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे म्हणून ती बोलली होती. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारे किरीट सोमय्याने तिच्यावर प्रेशर टाकून, पोलिसांवर प्रेशर टाकून, तुम्ही माफी मागा, तुम्ही हे असं करत आहे, तुम्ही देशद्रोही आहे, अशा प्रकारचे काही काही बोलत होतं. तर त्यावेळी मी पत्रकार परिषदेमध्ये बोललो होतो. त्याला संबोधित करताना मी त्याला तोतला बोललो होतो. आणि तोतला, तोतले, तोतल्या असं मी उच्चारण केलं होतं त्याच्या बाबतीत. त्या अनुषंगाने त्यांनी मला आज नोटीस पाठवलेली आहे. 10 कोटी रुपयेची नुकसान भरपाई द्या असं त्यांनी सांगितलेले आहे. कारण मी त्याला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी तोतला बोललो होतो. आता मी उत्तर देताना सोशल मीडियावर त्याला उत्तर दिलेले आहे की जे माणूस दररोज उठून मुस्लिमांच्या बाबतीत काय काय नाही बोलतो, की हे घुसखोर आहे, आतंकी आहे, अशा प्रकारचे जे वक्तव्य करणारा माणूस आहे, ज्याला दररोज मशिदीशी प्रॉब्लेम आहे, ज्याला दररोज आमची अजानशी प्रॉब्लेम आहे, त्याला देशातले सर्व जे आमचे मदरसे आहे त्याला ते बंद करायचे आहे. कारण त्याच्या मानसिकतेप्रमाणे त्याला असं वाटतं की या मदरशामध्ये आतंकी कशा व्हायचं आहे याची शिक्षा देण्यात येते. तेव्हा जे मुस्लिम बहुल एरिया आहे, मुंब्रा असू द्या, मानखुर्द असू द्या किंवा मालेगाव असू द्या, त्याच्या बाबतीत ते काय बोलतो की ते आतंकीचे गड झालेले आहे, घुसखोरांचे गड झालेलं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणारा माणूस, फक्त मी त्याला तोतला बोललो असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला 10 कोटी रुपये पाहिजे. म्हणून मी त्याला उत्तर दिलेले आहे की आता कोर्टाची नोटीस तुम्ही मला एका वकिलाच्या मार्फत नोटीस पाठवलेली आहे. त्याचा अर्थ एकच आहे की त्यांना असं वाटतं की मी त्याच्या बाबतीत काही बोलू नये. कारण भाजपची हुकूमत आहे, त्यांना तर सवयच लागलेली आहे की आम्हाला जे करायचं आहे आम्ही करणार, कोणी आमचा विरोध करायचा नाही. मी त्याचा विरोध करतो. म्हणून मला दबावण्यासाठी, माझ्यावर प्रेशर टाकण्यासाठी त्यांनी हे नोटीस पाठवलेले आहे. मी माझं उत्तर देताना शेवटमध्ये हेच बोललेलं आहे की मिस्टर सोमय्याजी, कम लेट्स मीट इन कोर्ट डिअर. या कोर्टामध्ये भेटू आपण. पण यापुढे जाऊन जे आहे ते कथित व्हिडिओ दाखवण्याची तुम्ही धमकी दिली, रील. धमकी म्हणजे काय आहे की त्यांनी हे बोललेलं आहे की त्यांची एक काही रील आहे, असा एक ते आक्षेपार्ह रील आहे त्यांची. ते कुठल्याही हे प्लॅटफॉर्मवर बघा, ते ओपनली अवेलेबल आहे, ॲक्सेसिबल आहे. कोणीही त्याला बघू शकतं, कोणीही त्याला फॉरवर्ड करू शकतं. कोर्टाने त्याच्यावर निर्बंध टाकलेलं नाही आहे. इतके आक्षेपार्ह होती, इतकी तुम्हाला त्याच्या बाबतीत भीती वाटत होती, तर तुम्ही कोर्टाकडून ऑर्डर घ्यायला पाहिजे होतं की सोशल मीडियावर हे दाखवेल. जे ओपनली ॲक्सेसिबल आहे, मी म्हटलं तर तुम्ही जास्त अगर बोललं तर मी तुमच्या हे प्लॅटफॉर्मवर येऊन ते तुमची रील जे आहे ते दाखवणार आहे. बहुतेक त्याची भीती जास्त त्याला वाटली की मी हे अशा प्रकारे काही करू शकतं, म्हणून त्याने ते नोटीस पाठवलेली आहे. आणि त्या वकिलांनी म्हटलेलं आहे आमचं क्लायंट खूप रेप्युटेड आहे, हे आहे, काय त्यांचं कारस्थान आहे, मला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तुम्ही 6 पानाच्या कोर्टाची नोटीस पाठवलेली आहे. इन दी एंड मी त्यांना हेच म्हणणार आहे की कीर्ती भाऊ, या कोर्टामध्ये भेटू आपण डिअर, कम. त्यामध्ये म्हणजे 2 राष्ट्रीय वर्तमानपत्रात माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली. त्यांनी जे 10 कोटी रुपये, फक्त त्यांना 10 कोटी रुपये नाही पाहिजे तोतल्या बोलल्यावर. त्यांनी असं हे मागणी केलेली आहे की 2 नॅशनल न्यूजपेपर्समध्ये मी माझी माफीनामा जाहीर करू करके. आणि 15 दिवसाची नोटीस त्यांनी दिलेली आहे की 15 दिवसामध्ये तुम्ही हे केलं नाही, मला 10 कोटी रुपये पाठवले नाही, तर मी कोर्टामध्ये तुम्हाला खेचून नेणार आहे करके. उसमें चला, माझी तयारी आहे. 10 कोटी रुपये फुकटाचे पाहिजे या माणसाला. दररोज फुकटाची सेक्युरिटी सरकारकडून घेऊन फिरत असणारा डरपोक, निर्लज्ज माणूस माझ्याकडे फक्त तोतल्या बोलल्यावर तुला इतकं राग आलं. मुस्लिम समाजाला दररोज
तू कशा प्रकारची भाषा वापरतं हं? मुस्लिम समाजाच्या मशिदीच्या बाबतीत, आमच्या अजानच्या बाबतीत, मुस्लिम एरियाजच्या बाबतीत काय 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 तू नाही बोलतो हं? खऱ्या अर्थाने तर आम्ही तुमच्याकडून हे तो डिफमेशन सूट फाईल करायला पाहिजे हं? पण आम्ही जसं म्हटलेलं आहे ना, आम्ही जास्त याला महत्त्व देत नाही होतो, पण ते इतकं मोठं होऊ लागलं की सरकारची फुकटाची वाय किंवा झेड सिक्युरिटी घेऊन फिरतो. कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग, हे तुमचे बर्थ सर्टिफिकेट दाखवा. तुम्ही कोणाला अधिकार दिला तुम्हाला हं? अनकॉन्स्टिट्युशनल पोस्टवर बसलेला माणूस, काही कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला अधिकार दिलेला आहे का? फक्त भाजपची सत्ता आहे म्हणून अशा प्रकारची दादागिरी करणारे हे जे लोक आहे. ठीक आहे, तुम्ही नोटीस पाठवलेली आहे, माझी तयारी आहे, कोर्टामध्ये भेटू आपण. पण तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्यावर तुम्ही आताही ठाम आहेत आणि तुम्ही आता सांगता की मुस्लिमांच्या भावना दुखावणारे असे अनेक वक्तव्य त्यांनी केलं होतं. या संदर्भात तुम्ही काय आवाज उठवणार आहात का? कायदेशीर प्रक्रियेत पुढे जाणार आहेत? दररोज तो माणूस काय बोलतो मुस्लिमांच्या संदर्भात की हे घुसखोर आहे करके. हां, तोतला आहे तो धुतो आहे बोलतो हं. तर अशा प्रकारचे वक्तव्य करणारा माणूस की ह्या देशाने त्याला पाकिस्तानला पाठवा, बांगलादेशला पाठवा, हे देशात नाही आहे, त्यांचा बर्थ सर्टिफिकेट तुटे आहे. अशा प्रकारचा माणूस, मी फक्त त्याला तोतला बोललो तर इतकं राग. आणि आमच्या समाजाबद्दल आमच्या मजहबबद्दल धर्माबद्दल तुम्ही दररोज काही ना काही उलटसुलट असा निर्लज्जपणे वक्तव्य करतात आणि तुम्हाला असं वाटतात की भाजपची सरकार आहे, आमच्या विरोधात कोणीही बोलायला नको. मी बोलतो म्हणून माझ्यावर प्रेशर टाकण्यासाठी हे नोटीस पाठवण्यात आलेली आहे. भेटूया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नवनिर्वाचित जे ते 22 ते 23 नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्यात. तिसरं अपत्य असणं, अनधिकृत बांधकाम असणं, यात सर्वाधिक नगरसेवक जे ते MIMचे आहेत आणि त्यावर आता कारवाई होण्याची सुद्धा शक्यता आहे. तशी प्रक्रिया सुरू झाली आहे. ठीक आहे ना, मी काय बोलणार त्याच्या बाबतीत. कोणी नियम मोडलं असेल तर त्यांना जे इन्क्वायरीमध्ये येतील ते त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आता कुणाचे किती मुलं आहे की मी घरामध्ये जाऊ शोधू का? ॲफिडेविट त्यांनी दिलेले आहे, आमच्या फॉर्ममध्ये त्यांनी भरलेले आहे, आमचे 2 मुले आहे, तर मी मान्य केलं की 2 मुले आहे. आता त्यांचे 8 आहे, 10 आहे, 5 आहे, 6 आहे का मी शोधायचं का? आता जो कोणी तक्रार केलेली असेल त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, तर तुम्ही आपले पुरावे सादर करा. पण काय आहे की जेव्हा मी निवडणूक लढलो होतो ना, तर त्यावेळीसुद्धा असं दाखवण्यात आले होते इम्तियाज जलीलचे 2 बायको आहे आणि 4 मुलं आहे. आता माझी कुठे आहे दुसरी बायको, 2 मुले जी ॲडिशनल कुठे आहे, हे कोणीही दाखवले नाही होते. तर अशा प्रकारचे जे कंप्लेंट्स ना ते येतच राहतं. म्हणजे असं काही हे नॅचरल प्रोसेस आहे, इलेक्शनचाच एक भाग झालेला आहे. जे पराभव होतो किंवा ज्यांना तिकीट नाही मिळतो हेच धंदे करतो तो. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत MIMचे नेते इम्तियाज जलील होते. ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांनी त्यांना नोटीस दिली होती, त्यावर त्यांनी संवाद साधला आणि परतसुद्धा त्यांनी किरीट सोमय्या यांना जे आहे ते आव्हान दिले आणि त्यांची मिमिक्रीसुद्धा केली आणि कोर्टात भेटू असं सुद्धा ते म्हणालेत. कॅमेरा पर्सन हसन निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.